कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. काय करावी साधने फळ अवघेची येणे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये पंढरीच्या वारीचं महात्म्य सांगतात. तुकाराम महाराजांच्या घराण्यात परंपरेनं पंढरीची वारी चाललेली आहे. स्वतः तुकोबाराय बोलतात, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. किंवा पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. भगवत प्राप्तीची अनेक साधनं सांगितलेली आहेत आणि या सर्व साधनामध्ये पंढरीच्या वारीला अनन्य असाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. काया वाचा मनानं केलेली ही पंढरीची वारी अखंड आनंद प्राप्त करून देत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वारकरी होऊन पायी पंढरीची वारी केली तर कायिक सेवा सहज घडत असते. वाचेनं श्री विठ्ठलाचं नाम घेतलं जातं, त्यामुळे वाचिक सेवा घडते. श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी मन आतुर झालेलं असतं आणि त्यामुळे मानसिक सेवाही घडते. वारीच्या सेवेतून वारकऱ्याला कोणतीही सांसारिक फलाची अपेक्षा नसते. जो सांसारिक फल मिळावं म्हणून वारी करतो त्याची वारी नव्हे. म्हणूनच या निष्काम सेवेने चित्तशुद्धी होत असते. वारीमध्ये अनायासे कथा कीर्तनाचं श्रवण घडत असतं, त्यामुळे भगवत स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत असतं. आणि असं ज्ञान झाल्यावर जे विठ्ठलाचे दर्शन घेतात वारकरी, ते दर्शन चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु अशा दोन्ही डोळ्यांना आनंद देणारं ते पांडुरंगाचं दर्शन आहे. पांडुरंग परमात्मा जसा विटेवरती उभा आहे तसाच तो पंढरीतही व्यापलेला आहे. हे सूचित करण्यासाठी तुकोबारायांनी पाहे पाहे रे पंढरी असं दोनदा या ठिकाणी म्हटलेलं आहे. वारकरी होऊन पंढरीला गेल्यावर श्री विठ्ठलाचं सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं यथार्थ दर्शन होणं हेच पंढरी वारीचं मुख्य अशा प्रकारचं फळ आहे. योग यागादी कठीण साधनांनी जी फळप्राप्ती होत असते, तीच फळप्राप्ती वारी या सोप्या साधनानं होत असते. मग इतर साधनाची काय गरज आहे? काय करावी साधने फळ अवघेची येणे. ज्ञान उपासना, कर्म उपासना आदी साधनांनी मिळणारी सर्व फळं वारकरी होऊन पंढरी पाहिल्यावर ही सगळी फळं आपल्याला प्राप्त होत असतात. आणि मुख्य म्हणजे अभिमान जात असतो. अभिमान नोरे कोड अवघेची पुरे. जीवाला दुःखात लोटणारा हा सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो अभिमान आहे. म्हणूनच तर म्हणतात, अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार. अंधार वस्तूवर आवरण घालत असतो, त्यामुळे निरोगी डोळ्यांनाही वस्तूचं नीट अशा प्रकारचं ज्ञान होत नाही. अंधाराप्रमाणे हा तमोगुणाचं कार्य करत असलेला काळतोंड्या अभिमान जीवाचं आनंदरूप झाकून टाकत असतो. त्यामुळे हे देहादी देहसंबंधानं हे सगळं प्रपंच पदार्थ आपल्याला खरं वाटू लागतं.
आणि वारकरी झाल्यामुळं सद्विवेक अशा प्रकारचा काय आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो. सद्विवेक या अहंकारामुळं अभिमानामुळं नष्ट होत असतो. त्यामुळे सुखी जीव असणारा दुःखी होतो. मुळात हा जीव सुखरूप आहे बरं काय, पण या सगळ्या भानगडीमुळं त्याला सगळं दुःख भोगावं लागतं. एक दृष्टांत सांगितला जातो. एका गृहस्थाश्रमाला एकुलती एक मुलगी होती. त्यानं असा विचार केला की बाबा ही आपली लाडकी मुलगी एखाद्या श्रीमंताच्या मुलाला द्यावी, तर ती आपणाला आनंद वाटेल, सुख होईल, तिलाही सुख मिळेल. आणि त्यापेक्षा एखाद्या होतकरू गरीब मुलाला जर आपली मुलगी देऊन त्याला जर घर जावई करून घेतलं, त्याप्रमाणे त्यानं एका होतकरू गरीब मुलाला आपली मुलगी दिली आणि आपल्या मुलास घर जावई करून घेतलं. पुढे 2 वर्षांनी मुलीचे वडील वारले. ओघानच त्याची सर्व संपत्ती घर जावयाकडे आली. वाईट लोकांच्या संगतीनं जावई बापू व्यसनी झाला. सासऱ्याच्या वर्षश्राद्धाच्या आतच त्यानं सर्व संपत्ती संपविली महाराज. आणि त्याच्या या दुष्कृत्यामुळं सुखात वाढलेल्या त्या मुलीवर मोलमजुरी करून पोट भरण्याचा दुर्धर प्रसंग त्या ठिकाणी ओढावला. हे सगळं का झालं दुःख? एकनाथ महाराज सांगतात, अहंकार खवळटल्या जाण, करी आनंदाचे आवरण, बुडे परमात्म स्फूर्तीचे स्फुरण, देहाचे मीपर वाढवी. सर्व अनर्थाला कारण असणारा अभिमान जाण्यानं, सर्व अभिमान जाण्याचं ठिकाण फक्त पंढरपूर आहे बघा. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे, खळा पाझर रोकडे. पंढरीचा सावळा विठू आपल्या अनन्य भक्तांचा अभिमान घालवण्यासाठी त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे. आपल्या लाडक्या भक्ताला झालेला अभिमान देवाला सहन होत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारव आहे. भक्ताचा अभिमान घालविणारा, भक्तवत्सल असणारा परमात्मा, पंढरीश परमात्मा त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे. आणि त्या श्री विठ्ठलाला मी डोळे भरून पाहिलं आणि तो सावळा पांडुरंग परमात्मा माझ्या डोळ्यामध्ये अखंड बसलेला आहे. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. वारकरी व्हावं, पंढरीला जावं, पंढरी पहावी. 2 वेळेस म्हणतात, पंढरी पहा, पंढरी पहा, पाहे पाहे रे पंढरी. 2दा का म्हणतात हो? तसं तर वारकरी न होता हौसे गौसे नवसे असे हजारो लोक नेहमी पंढरीला जातात. पंढरीच्या पंचक्रोशीमध्ये शेकडो लोक रोज बाजार करण्यासाठी पंढरीला येतात. अशा हेतूनं पंढरीला जाणाऱ्यास पंढरी महात्म्याचा आनंद होणार नाही. म्हणून तर वारकरी होऊन पंढरीला जा असं तुकोबाराय सांगतात. वारकरी म्हणजे काय हो? त्यांची बाह्य लक्षणं काय, अंतर्बाह्य लक्षणं कशी असतात, वारकऱ्याचा आचार काय आहे, विचार काय आहे, त्याचं थोडंसं आपण बारकाईनं चिंतन पाहू. वारकरी या शब्दाचं मूळ वारकरी असं आहे. वारकरी या शब्दाचा अर्थ येरझारा करणे असाही एक होतो. आणि वारकरी शब्दाचा अर्थ वार करी म्हणजे दुःखावर वार करणारा, विकारांवर अशा प्रकारचा वार करणारा, नाही का, असत्यावर
वार करणारा तो वारकरी, असा अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येईल. पंढरीचं व्रत घेणाऱ्या वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पवित्र असणारी ही तुळशीची माळ असावी. तुळशीची माळ म्हणजे काय? घरावर, संसारावर तुळशीपत्र ठेवणं, असा एक अर्थ आपल्याला काढता येईल. म्हणजे काय करावं? घरदार सोडून द्यावं? नाही. घरावरलं आपलं स्वामित्व असलेलं काढून घ्यावं. म्हणजे काय? घर सोडावं. तसंच गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशा प्रकारची माळ घालावी. देहावर सुद्धा तुळशीपत्र ठेवावं तो वारकरी. शरीर केवळ भोगाकरिता नाही, तर हे शरीर परोपकाराकरता आहे, याची जाणीव ठेवण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला फार मोठं महत्त्व आहे. प्रत्येक हिंदूच्या घरासमोर तुळशी वृंदावन हे असलंच पाहिजे. अंगणातील तुळशी वृंदावनावरूनच हे घर कुणाचं आहे लक्षात येतं. मेलेल्या माणसाच्या तोंडामध्ये तुळशीपत्र घातल्याशिवाय त्या प्रेताला घराबाहेर काढीत नाहीत किंवा त्याच्यावर अंत्यसंस्कार करीत नाहीत. अशी ही पवित्र असणारी तुळस आहे. आणखी पंढरीच्या वारी करणाऱ्याच्या कपाळावर, वारकऱ्याच्या कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा असावा. एकनाथ महाराजांचं सुंदर प्रमाण आहे. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. अशा या बाह्य लक्षणाबरोबरच वैष्णवाची काही अंतर्लक्षणेही सांगितलेली आहेत. हे झालं बाह्य लक्षण. आता हे बाह्य लक्षण आपल्याला वारीमध्ये चहूकडे दिसायला लागतं. मोठ्या मोठ्या गळ्यामध्ये माळा घालतात, गंध नाकाच्या शेंडीपासून शेंडीच्या शेंडीपर्यंत गंध लावतात. पण अशा एखाद्या व्यक्तीला 4 पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असतात. का हो? कारण तो बाह्य लक्षणाने वारकरी झालेला आहे, आणि त्याचं अंतर्लक्षण जर पाहिलं, त्याच्या अंतःकरणामध्ये विकार आहे, चोरी करण्याचं लक्षण आहे. असे अनेक महापुरुष आपल्याला पाहायला भेटतात. अशा या बाह्य लक्षणाबरोबरच अंतर्लक्षण पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काय आहे अंतर्लक्षण? काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देऊर विठ्ठलाचा वारी कर. ज्ञानोबराय बोलतात. ज्यानं आपली काया वाचा मन भगवंताला अर्पण केलेलं आहे, तोच अशा प्रकारचा सर्वश्रेष्ठ वारकरी आहे. काय काय? काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. हे मुख्य अशा प्रकारचं त्याचं अंतर्लक्षण सांगितलेलं आहे. चंद्रभागेचं स्नान करावं पंढरीला गेल्यावर, त्या ठिकाणी हरिकथेचं श्रवण करावं. हा पंढरपूरचा, पंढरीतील महत्त्वाचा विधी आहे. काही काही लोक पंढरीला जातात, भला बाजार करीत बसतात. पंढरपूरहून पेरणीसाठी चाडं आणतात, बैलांना झुली आणतात, बाळ गोपाळ लेकरांना खेळणे आणतात, फलानं बिस्तानं कुटानं सगळं घेतात. पण जे पंढरीत गेल्यानंतर जे कार्य करायचं आहे, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, हे सगळं केल्यानंतर समाधान चित्ता सर्व काळ. तुकाराम महाराज सांगतात, विधियुक्त अशा प्रकारची ही वारी आहे, आणि अशी ज्यानं वारी केलेली आहे त्याला खरा आनंद अशा प्रकारचा प्राप्त होत असतो. असा वारकरी होऊन पंढरीला जावं. पंढरीला गेल्यानंतर अभिमान नष्ट होत असतो. भाषाशास्त्रामध्ये अभिमान, गर्व, अहंकार हे शब्द थोड्या फार फरकाचे शब्द आहेत, पण याचा वास्तविक अर्थ जर आपण पाहिला, एकाच अर्थाचे जवळजवळ हे शब्द आहेत.
व्यवहारामध्ये आपण एखाद्या माणसाला उद्देशून म्हणतो, काय अभिमानी माणूस आहे हो हा, काय गर्विष्ठ माणूस आहे हो हा, या माणसाला अहंकार किती आहे बुवा. अर्थात अभिमान, अहंकार, गर्व हे तिन्ही जरी शब्द असले तरी हे तिन्ही अवगुण आहेत, अवगुण. आणि ते माणसाच्या ठिकाणी थोडे थोडे अशा प्रकारचे दिसून येत असतात. आणि हे असू नयेत असा म्हणण्याचा मागचा उद्देश हे भगवंताच्या ठिकाणी प्राप्ती करण्याकरता, भगवंताला प्राप्त करण्याकरता हे विकार बाधक आहेत, बाधक. पण हे शब्द जर दुसऱ्या बाजूनं सद्गुण म्हणून आपण वापरत असतो, माणूस स्वाभिमानी असावा, माणसाला संस्कृती असावी, माणसाला परंपरा असावी, परंपरेचा अभिमान असावा. आपल्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतात शाळेमध्ये, या परंपरेचा मला अभिमान आहे. सात्विक परंपरेचा अभिमान असावा. धरीन अभिमान करी आपुले जतन, करीन आपुले जतन. सात्विक जर कार्य असेल तर त्याचा अभिमान वाटणं हे अशा प्रकारची चांगली गोष्ट आहे. सेवा आणि सद्गुण जतन करण्यामध्ये मला अभिमान आहे असं वाटावं. त्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. अहंकार म्हणजे मीपणा. या मीचा प्रयोग अहम ब्रह्मास्मी या वेदाच्या महामंत्रातही आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या साधक बाधक विचारावरून अहंकार दोन प्रकारचा आहे हे स्पष्ट करावं लागतं. त्यामध्ये पहिला देहादी पदार्थावरील अवास्तव असणारा अभिमान आणि दुसरा आहे मी ब्रह्म आहे हा अभिमान. कोणता अभिमान घेणार तुम्ही? अहम ब्रह्मास्मी हा अभिमान घ्या. देहादी पदार्थावरील अवास्तव अभिमान तुम्ही घेऊ नका, नाही का. हा स्वस्वरूपाचा वास्तव अभिमान आहे. कोणता? मी ब्रह्म आहे, स्वस्वरूपाचा वास्तव खरा असणारा अभिमान. आणि मग तेव्हा स्वरूपाचा सात्विक अभिमान धारण केला पाहिजे. आपण देहादी पदार्थावरील अवास्तव अभिमान घालवला पाहिजे. आणि हे प्राप्त करण्याकरता वारकरी व्हावं लागतं. वारकरी होऊन पंढरीला गेल्यानंतर परमार्थाला बाधक असणारा अवास्तव अभिमान राहत नाही, असा या ठिकाणी भाव आपण स्पष्ट केला पाहिजे. आणि मग देहादी पदार्थावरील अभिमान काढून घेणं म्हणजेच शरीर उदास राहणं, असा अर्थ करण्याचं काही कारण नाही बरं का. कारण सर्व धर्म आणि धर्माचार हा शरीरावर अवलंबून आहेत. शरीर माध्यम खल धर्म साधनम, शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. या न्यायानं शरीराला यथायोग्य सांभाळणं सुद्धा आवश्यक आहे. अभिमान जातो याचा अर्थ शरीरादी नाशवान पदार्थाचं स्वरूप ओळखलं जातं आणि त्यावरील सत्य स्वाभिमान अशा प्रकारचा नष्ट होत असतो. अति सर्वत्र वर्जयेत. अति केलेली कोणतीही गोष्ट दुःखाला कारण ठरत असते. अर्थात मनुष्याला विधीनं केलेलं संसार बाधक होत नाही, अविधीने केलेला संसार बाधक ठरत असतो. म्हणून विधीनं संसार करावा बरं का. माणसाला अभिमान बाधक होत नसून दुराभिमान बाधक होत असतो. प्रमाणित अभिमान साधक होतो आणि अप्रमाणित अभिमान बाधक ठरत असतो. म्हणून तर संतांनी सांगितलेलं आहे, संसारात राहा पण संस्कार रहित राहा.
संसारात राहा पण संस्कार रहित राहा. शरीरानं संसार आणि चित्तानं परमार्थ करा. किती गोड आहे बा. संसारात राहा, संस्कार रहित राहा, शरीरानं संसार करा पण चित्त मात्र परमार्थाकडे लावा. कमळपत्र जसं पाण्यामध्ये राहून पाण्यापासून अलिप्त राहतं, तसं मनुष्यानं साक्षी रूपानं संसारात राहावं. संसाराच्या अधीन न होता संसाराला आपल्या अधीन करावं, हे लक्षात ठेवा बरं काय. संसारात राहावं, संसाराला आपल्या अधीन ठेवावं. आणि म्हणूनच योजकतेने केलेले प्रत्येक काम मनुष्याला सुखाला कारण होत असतं. सुंदर सुभाषित सांगलेलं आहे एका ठिकाणी, अमंत्रमक्षरम नास्ती नास्ती मूल मनौषधीः अयोग्य पुरुषो नास्ती योजस्तत्र दुर्लभः. किती गोड सांगितलेलं आहे पहा ना. योजनापूर्वक उच्चारलेलं प्रत्येक अक्षर हे मंत्र बनतं. योजनापूर्वक वापरलेली प्रत्येक वनस्पती औषधी बनत असते. योजना कुशल माणूस कोणत्याही माणसाकडून काम करून घेतो. नाही का छत्रपती शिवाजी महाराजांनी अशिक्षित मावळ्याकडून सुद्धा प्रशिक्षित बादशाही सैन्याचा त्या ठिकाणी पाडाव केला, नष्ट केलं. महाराज त्यांना नष्ट केलं. असं करता आलं पाहिजे. भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोपाळाच्या साह्यानं कंसाचा किती मोठा पराभव त्या ठिकाणी केला. भगवान प्रभू रामचंद्रांनी वानरसेना सोबत घेऊन रावणाचा काय केला? खात्मा केला, नष्ट केलं रावणाला. वानरा हती लंका घेवविली म्हणे तुका. श्रीराम प्रभूनं वानराच्या साह्यानं लंकाधीश रावणाचा नाश केला. सर्कशीतील योजक मास्तर व्याघ्रसिंहाकडून खेळ करून घेतो. सापाचा खेळ करणारा गाडुड्या मदारी आपली पुंगी वाजून विषारी सर्पाला सुद्धा त्याच्या पुंगीवर डोलायला लावतो. त्याप्रमाणे हुशार जर मनुष्य असेल, योजक जर मनुष्य असेल, अभिमानाकडूनही आपलं योग्य ते काम करून घेतो, ही त्याच्यामध्ये शक्ती अशा प्रकारची प्राप्त होत असते. एवढंच नाही तर काम क्रोधादी विकाराकडून कुशल योजक ते योग्य काम करून घेतो. गीतेमध्ये योग कर्मसु कौशलम भगवंतांनी सांगितलेलं आहे. कौशल्यपूर्वक काम करणं हाच तर खरा योग आहे. योग कर्मसु कौशलम. अभिमानाचा असाच साधक बाधक विचार केला तर परमार्थाला बाधक असणारा अभिमान पंढरीच्या वारीमुळे हा जात असतो. हे आपल्याला या ठिकाणी सिद्धच करावं लागेल, नाही का? सिद्ध झालेलं आहे. अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. सर्व इच्छा पूर्ण करणारा श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा माझ्या अंतःकरणामध्ये डोळ्यामध्ये बसलेला आहे. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे वारकरी होऊन पंढरी पाहण्याचं सौभाग्य आपल्याला प्रत्येकाला प्राप्त व्हावं आणि दुःखाला कारण असलेला हा अभिमान जाऊन सर्वांना आनंदाची प्राप्ती व्हावी. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्या सर्वांच्या डोळ्याचा विषय व्हावा, हीच भगवंताकडे या ठिकाणी प्रार्थना. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. काय करावी साधने फळ अवघेची येणे. पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.